4 षटकांचा सामना असेल. तर चला मुख्य पंच दिनेश दादा आणि राजेश कृपया आपण ताकीद द्यायची आहे की खेळाडूंना तुम्हाला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये. तर चला विनंती आहे कृपया राजेश आपण सूचना करायची खेळाडूंना की आपण जास्त वेळ घेता कामा नये, कारण आयोजकांनी जी मेहनत केली ना त्या मेहनतीचं फळ मिळावं ही त्यांची अपेक्षा. आणि म्हणून काय अंतिम सामना हा किमान 5 किंवा 4 षटकांचा व्हावा हा त्यांचा मानस आहे. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज विकास. समोर आहे फलंदाज हॅपी सिंग आणि फलंदाज उजव्याचा एक विस्फोटक फलंदाज द बायकरमॅन सचिन कारवार. विकास एक वेगवान गोलंदाज. या खेळाडूवरती देखील नजरा असतील चिकू. ऑप्शनमधील जे संघ मालक आहेत ना त्यांच्या विकास एक चांगला गोलंदाज आहे. टप्प्यावरती नियंत्रण मारा करतोय. यावेळेचा चेंडूला मात्र खणून काढल्या. चेंडू जातोय तो 1 बाउन्स चौकार. या चौकाराची समीकरण मात्र 4 ने वाढते. हॅपी सिंग आपलं वैयक्तिक खातं खुलं करतोय 4 या धावसंख्येने. तर नक्कीच मी म्हणेल संघाला नेऊन ठेवतोय तो आपल्या 4 या धावसंख्येवरती. बघितलं फलंदाज हॅपीने की हलकासा स्लोवर वन चेंडू आहे आणि या चेंडूला मात्र ढकलून लावलं ते मात्र नक्कीच शॉर्ट लेगच्या माध्यमातून 4 धावांकरिता. या 4 धाव समीकरण मात्र 4 ने वाढते. मी म्हणेल की अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करता येणार नाहीये हॅपी विरुद्ध, कारण हॅपीचा ऑन साईड झोन जो ना हा खूप स्ट्रॉंग आहे. नक्कीच पुढचा चेंडू यावेळेस मात्र गती कमी केली. चेंडूची गती कमी केल्यानंतर मात्र बॅटची इनसाइड आउट घेऊन चेंडू गेला तो शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. आणि याच वेळी आपण जर पाहिलं या एका धावच्या बराबरीनं समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र बिनगडी बाद 5 च्या घरामध्ये. आता मात्र स्ट्राईकवरती पाहतोय तो फलंदाज सचिन कारवार द बायकरमॅन. यावेळेस ऑन स्ट्राईकवरती आपण पाहायला मिळतोय. तर समोर आहे तो सुपर डिजी माऊली संघाचा वेगवान गोलंदाज विकास. यावेळेचा चेंडू नग बैठकी फटका मारला. चेंडू गेलाय तो लॉंग लेगच्या माध्यमातून सरळ 4 धावांकरिता. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. नवरत्न संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय श्री सचिनदादा केकाराणे त्यांच्या समवेत नवरत्न संघटना महिला अध्यक्ष सौ दीपालीताई केकर यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांच्या समवेत त्यांच्या काही सहकाऱ्यांचं देखील इथे शुभागमन होत आलेलं. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या क्रिकेट मॅचचा मात्र आनंद घ्यायचा आहे. या विभागामध्ये भरपूर सारं समाजकार्य ज्यांच्या माध्यमातून केलं जातं अशी सचिनदादा केकर आणि दीपालीताई केकर यांचं शुभागमन आणि त्यांचं स्वागत इथे मात्र केलं जात आहे. एक मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय. सीमारेखा पार 6 धावांसाठी येतोय. उत्तुंग षटकार. तर षटकार मात्र लगवला जातोय. इथे केकान परिवाराचं स्वागत आपण पाहिलं तर नक्कीच या मोठ्या फटक्याने करतोय फलंदाज सचिन कारवार. आणि या षटकाराच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र तब्बल 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतीये. विकासचा इथे मात्र आपण पाहिलं तर जरूर महागडा गोलंदाज ठरतोय. पहिल्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 15 धावा खर्च होताना जरूर आपण पाहू शकाल. आक्रमण चढवलं गेलंय खेळाडूवरती. जोरकस फटके मैदानाच्या चौफेर लगवले जात आहेत. आपण नक्कीच पाहू शकाल.
कौतुक करावं लागेल स्मॅश रणजित कटे पाटील किंग्स 11 संघाचं. लागोपाठची जवळपास तिसरी मॅच ते खेळतात आणि इथून जर का जिंकलं तर लागोपाठ 4 मॅचेस त्यांना मात्र खेळाव्या लागणार आहेत. दुपारचं कडाक्याचं ऊन एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ कळंबोली यांच्या वतीने आयोजित स्वराज्य चषक 2025 कपिलजी जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं कार्य बाळा असतील प्रेम असेल यांच्या संपूर्ण टीमने केले. इथे बॉल हवेमध्ये रामदास मानवर झेल पूर्ण करेल का असा प्रश्न होता, परंतु मित्रांनो चेंडू हाताला स्पर्श झाला आणि शेवटच्या क्षणाला भूमीला दान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे धावसंख्या जर का आपण पाहिली तर वेगाने 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या सांघिक स्वरूपात वाढतीये. जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. झेल घेण्याची नामी संधी ते उपलब्ध झाली होती, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल भूमीला दान झाला. लास्ट बॉल यावेळेस गोलंदाज विकासचा. इथे विकेटच्या शोधामध्ये असेल गोलंदाज विकास. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क तर झाला, पण क्षेत्ररक्षक होता तिथे उपस्थित. जोपर्यंत बॉलला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. थोडंसं मागडं षटक राहिलं आणि आज मात्र खासियत राहिली आहे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाची की ते मात्र धमाकेदार सुरुवात करताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नवरत्न युवा संघटना आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर सारे कार्य त्यांच्या माध्यमातून घडवले जातात. या विभागामध्ये आपण पाहिलं तर गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारी ही संघटना जी सुरू केली आपण पाहिलं संस्थापकीय अध्यक्ष सचिनदादा केकान यांच्या नेतृत्वाखाली त्यांची पूर्ण सेना तयार झाली आहे आणि यावेळेस महिलांना लीड करण्याची जबाबदारी आपण पाहिलं तर सौ दीपालिता केकान यांच्या खांद्यांवरती दिली गेली आहे. ही जबाबदारी त्या देखील खूप चांगल्या रीतीने पार पाडतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम त्यांच्या संघटनेने आयोजित केला गेला होता. महिलांना एकत्रित आणण्याचं काम नक्कीच या संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जातं आणि महिलांसाठी भरपूर सारे गृहउद्योग त्यांच्या माध्यमातून निर्माण केले जातात. या विभागामध्ये रक्तदान शिबिर असू द्या, कोणताही उत्सव असू द्या, अगदी थाटामाटामध्ये ही संघटना मात्र नक्कीच पार पाडते आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांचं विशेष सहकार्य लाभले. त्यासाठी मात्र आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील मी मनपूर्वक आणि खूप खूप असे आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं स्वराज्य मित्रमंडळ आणि स्वराज्य स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. हलक्या हाताने खेळलं. या बॉलला स्टिअर केलं. चेंडू गरंगत जातोय मिड ऑफच्या रिझन मध्ये. ते चेतन खांडेकर तिथे उपस्थित आहेत. जोपर्यंत बॉलला उचलेल सिंगल आहे. स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ फक्त खेळापुरतं मर्यादित नसून प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी देखील मोठं नावलौकिक कमवलंय. कळंबोलीमधील आगमनाधीश म्हणून यांच्या मित्रमंडळाच्या गणपतीला ओळखलं जातं. मार्केटचा राजा खूप चांगला गणेश उत्सव मात्र या मंडळाच्या माध्यमातून नक्कीच साजरा केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचा क्रिकेटचा संघ देखील या मैदानावरती खेळतो. त्यानंतर आपण पाहिलं तर दहीहंडी उत्सवामध्ये देखील हे जे आहेत मावळे या स्वराज्य मित्रमंडळाचे ते मात्र बाळगोपाळ बनून खूप चांगला तो उत्सव देखील साजरा करतात. परंतु हॅपी सिंग इथे मात्र नजाकत दाखवतोय. बॉलला भिरकावून लावलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा पार. 4 धावा मात्र या बॉलवरती मिळत आहेत. येतोय चौकार. तर या दरम्यान सुवर्ण संधी आली फलंदाज हॅपी सिंग यांच्याकरिता. लागोपाठचे 3 षटकार जर का मैदानावरती लगावले तर गडकरी साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. चला मैदानात एक चिमुकला आलाय. डबल अंपायर असतील आता. फ्युचर आहे हे शिवशंभू संघाचं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. गरज होती का? सरळ बॅटने धावा येत होत्या. अशा वेळेस नाहक मित्रांनो रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि तो मात्र विफल ठरताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानावरती जरूर आपण पाहू शकाल. तर नक्कीच जवळपास दुसरा निर्धाव चेंडू या इनिंग मधला सुरुवात चांगली मिळाली आहे. 22 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. दरम्यानचा पुढचा बॉल खोदून काढला गेला. क्षेत्ररक्षक. चला लहान मुलांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये येऊ नका प्लीज. इम्पॉर्टंट मॅच सुरू आहे. प्लीज कोणीच मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. सर्वांना विनंती आहे. भरपूर सारी वाहनं देखील येतात. काही लहान मुलं येतात. सर्वांना विनंती आहे मित्रांनो तुमच्यामुळे ही मॅच खराब होऊ देऊ नका. कृपया करून विनंती करतो. तर यावेळेस 2 धावा या बॉलवरती देखील मिळताना आपण पाहतोय. 2च्या मदतीने टीमची धावा संख्या मात्र वेग भरतीये. जाऊन पोहोचते 25 धावा धावफलकावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल विक्रम पवार यांची खासियत राहिली आहे. विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडू ते डिलिव्हर करतात. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेतन. आज दुसऱ्यांदा मिसफिल्ड घडली आहे या खेळाडूच्या माध्यमातून. 1च धाव परंतु इथे
2 धावा माफ करा पुन्हा एकदा मैदानावरती 2 धावांच्या मदतीने टीमची धावत संख्या परत एकदा पुढे सरकेल जाऊन पोहोचेल आपण पाहिलं तर नक्कीच 26 धावा धावफलकावर. तर यावेळेस पुन्हा एकदा पाडल स्कूप करण्याचा प्रयत्न सचिन कारवारच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका जबरदस्त चौकार. तर इव्हनशर मित्रमंडळाकडनं देखील सुवर्ण संधी येते. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी हॅप्पी सिंग याच्याकरिता रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. एकीकडे केदारी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जरूर 1000 रुपयांचं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तर इव्हनशर मित्रमंडळ यावेळेस 3000 रुपये सांगतायत जर का षटकार आणि चौकारांची हॅट्रिक मैदानावरती पूर्ण केली तर. 2 षटकं इथे समाप्त झाली आहेत. चांगली फटकेबाजी पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा कुठून काढल्यात. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर 59 धावांचा मोठा रतीब उभारला गेला होता आणि या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारची पाऊल उमटताना आपण जरूर पाहतोय. धावसंख्या झाली आहे 30 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा गोलंदाज कोण असेल. यस वैष्णव. ज्या वैष्णवने मॅच टर्निंग ओव्हर या मैदानावरती अगोदर टाकली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर मागच्या मॅच मध्ये देखील 24 धावा खर्च झाल्या परंतु वैष्णवने पहिल्या बॉलवरती चौकार येऊन देखील आपला आत्मविश्वास जो आहे त्याला जो टप्पा दिसत होता ज्या प्रकारे अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता त्या प्रकारे त्याला फक्त व्हाईट लाईन दिसत होती आणि त्याच व्हाईट लाईन वरती गोलंदाजी करत करत मी म्हणेल अप्रतिम महाराजाने मागच्या मॅच मध्ये केलाय. तोच वैष्णव यावेळेस मैदानावरती गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःचं पहिलं आणि टीम कडून आपण पाहिलं तर जवळपास 3रं षटक घेऊन येताना गोलंदाज वैष्णव मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड कडून आपण पाहू शकाल. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा बचेंगे तो और भी लढेंगे. वैष्णवला माहिती आहे एखाद दुसरा वाईट गेला तरी चालेल परंतु पट्ट्यामध्ये येऊन षटकार तो देत नाहीये आणि तेच घडलं. पहिल्या बॉलवरती अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. पुढचा बॉल स्लोवर ऑन डिलिव्हरी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडू. एकच धाव इथे देखील मिळेल. एकापेक्षा जास्त काय नाही ही खासियत राहिली या गोलंदाजाची. कधी टप्पा मागे तर कधी टप्पा पुढे परंतु लाईन ऑफस्टमच्या बाहेरची लाईन तो सोडत नाहीये आणि तीच गोष्ट त्याला आज या मैदानावरती सफल बनवताना आपल्याला पाहायला मिळतीये. परंतु यावेळेस कडवं आव्हान असेल ते सचिन कारवारचं जो मैदानाच्या चौफेर फटके मारण्यासाठी ओळखला जातो. सरळ बॅटने देखील तितक्याच ताकदीचे आणि रिव्हर्स स्वाईपचे देखील तितक्याच ताकदीचे फटके तो जरूर खेळतो. पावलं अडखळली आहेत मैदानावरती. प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकायचा आहे आणि तोच विचार यावेळेस मैदानावरती नक्कीच केला गेलाय. गोलंदाज वैष्णव यांच्या माध्यमातून एक चेंडू टाकलाय. 2 धावा खर्च झाल्यात. पुढचा बॉल स्लोवर वन डिलिव्हरी हातामध्ये होता. गजानन इथे करतोय चूक आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. तर जाऊयात काही सत्कार आपल्याला इथे मात्र मंचावरती करायचे. तर दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर अतिथी देवो भव प्रत्येकाचा सन्मान करणे आपलं परम कर्तव्य. तर मी अशी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित नवरत्न संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष सन्माननीय श्री सचिनदादा केकन साहेब यांचा मात्र इथं यथोचित सन्मान करायचा आहे आणि दादांना विनंती असेल की आपण देखील या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. चला लाईव्ह थोडासा कॅमेरा इकडे आपण दर्शवला तर बरं होईल. तर या दरम्यान आपण पाहिलं तर भरपूर मोठं सहकार्य या नवरत्न युवा संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेला येताना पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातोय. तदनंतर स्वराज्य मित्र मंडळाचे आदरस्तंभ कपिलजी जमदाडे यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या विभागाच्या समाजसेविका दीपालीताई केकान यांचा देखील सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं महिला अध्यक्ष आहेत नवतरुण युवा संघटनेच्या नवरत्न युवा संघटनेच्या माफ करा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर या विभागातील एक थोर समाजसेविका दीपालीताई केकान यांचा देखील इथे मात्र सन्मान केला जातोय. कपिलजी जमदाडे यांच्या माध्यमातून सर्वप्रथम या स्पर्धेचं प्रमुख आयोजन आपल्याला बघायला मिळालं आणि कित्येक वर्षापासून आपण पाहिलं तर स्वराज्य मित्रमंडळाची सेवा ते अगदी निस्वार्थपणे करताना पाहायला मिळतात. तदनंतर मी जीवनजी कांबळे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मयूरदादा चौधरी यांचा देखील सन्मान करायचा आहे.
तर नक्कीच इथे आपण पाहिलं तर माफ करा मयुरी चौधरी यांचा इथे सन्मान केला जाईल. तर नक्कीच मयुरीताई आपण पहिला तर सहकारी आहेत दीपालीताईंच्या आणि त्यांचा देखील इथे मात्र विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर धावसंख्या झालेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती ती मात्र 39 धावा. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाज वैष्णव यांची बघायला मिळाली. फक्त एक चौकार आला, त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तदनंतर मी सूरज जगदाळे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ज्योतिताई गुंजवटे यांचा देखील सन्मान करायचा आहे. तर सूरजदादा चला आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ज्योतिताईंचा देखील सन्मान मात्र करायचा आहे. तदनंतर पारचे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते शीतलताई मुळीक यांचा देखील सन्मान मात्र करायचा आहे. चला चला स्पीडअप करा, मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेळ नाहीये. यानंतर मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. तर या दरम्यान पार्श्वदादांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र मान्यवरांचा पुन्हा एकदा सन्मान करायचा आहे. तर पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट मैदानाकडे वळू आणि मैदानाकडे वळताच आपण पाहिलं तर एक जबरदस्त फटका येतोय. पंचांच्या निर्णयाची अजून देखील अपेक्षा. या सीट्स वन बाउन्स इन टू द फेन्स, 4 धावांसाठी येतोय चौकार. तर चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय. 4 धावा आपण पाहू शकाल. 4 ने टीमची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तब्बल 43 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आणि 33 धावांची धुवाधार पारी आपण पाहिलं तर फलंदाज सचिनच्या पाठमधनं. मागच्या मॅच मध्ये हॅपी बरसला, या मॅच मध्ये सचिन बरसला. हे शुभ संकेत आहे मित्रांनो संपूर्ण स्मॅश रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघासाठी, कारण की सलामीचे दोनही फलंदाज त्यांचे इन्फॉर्म येताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज विक्रम पवार यांचा पुन्हा एकदा पाडाल स्कूप करण्याचा प्रयत्न. त्याच रिझन मध्ये प्रत्येक फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पाहता क्षणी मैदानावरती पूर्ण केली जाते. वेगाने 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांबरोबरच टीम मात्र जाऊन पोहोचते तब्बल 45 धावा धावफलकावरती. सांघिक अर्धशतकापासून 5 धावा दूर. या मॅच मध्ये आपण पाहू शकाल 45 धावा झालेल्या आहेत, 45 ऑन द बोर्ड आणि शेवटचे काही चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र चांगला झेल पूर्ण केला गेलाय वैष्णव यांच्या माध्यमातून. यंग टॅलेंट आज मात्र पूर्णपणे इम्प्रेस करून सोडलं या मैदानावरती या खेळाडूने. तर सचिन बाद झालाय 16 चेंडू आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 35 धावांची धुवाधार पारी. एकदा बॅटिंग आवडली असेल तर सर्वांना विनंती आहे जोरदार टाळा झाला पाहिजे त्या खेळाडूसाठी. 16 चेंडू आणि 35 धावांची जबरदस्त खेळी या खेळाडूच्या पाठमधनं आलेली आहे. तर नक्कीच 5 चौकार लगावले, 1 षटकार लगवला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहू शकाल साहिल मोहिते याला मर्चंट नेव्ही अधिकारी आहेत. साहिल मोहिते यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आवर्जून मी म्हणेल क्रिकेट सीझनसाठी सुट्टी घेतात. वर्षभर मी म्हणेल विदेश दौऱ्यावरती असतात, शिपमधलं आयुष्य जगतात आणि जसा क्रिकेट हंगाम सुरू होणार आहे त्यांना कळालं की त्यावेळेस आवर्जून सुट्टी काढून मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी येतात मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा दूर सांघिक अर्धशतकापासून विक्रम पवार वरती हल्ला चढवला जाईल का? यावेळेस आल्या आल्या घुटना टेक तमाशा देख, चांगला प्रयत्न मैदानावरती, रिले कॅच. हो व्हॉट अ कॅच मित्रांनो. परंतु प्रेक्षकांचा इशारा इथे येतोय की इट्स आउट ऑफ द पार्क. परंतु या एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कळंबोली क्रिकेटमध्ये भरपूर दिवस झाले एखादी रिले कॅच बघायला मिळाले नव्हते. षटकार जरूर आलाय परंतु कमालीची रिले कॅच मैदानावरती पूर्ण केली जाते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आणि याचबरोबर संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण, 51 धावा बोर्डवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा उडवले बॉलला, गॅप मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षकाच्या विजनच्या थोडासा बाहेर आपण पाहतोय. तर याच दरम्यान सचिन दादा त्यांची टीम इथून या कार्यक्रमातून रजा घेतीये. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आमच्या स्वराज्य मित्र मंडळाच्या माध्यमातून आणि असंच प्रेम आमच्या मंडळावरती राहू दे अशी देखील विनंती करतो.
द्या मग हॉल द्या यात मात्र गुटना टेकर तमाशा देख परंतु फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र बॅटर आउट असेल. हॅलो, चला या ठिकाणी सोमनाथजी बागल यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो, तर चला इकडे सोमनाथजी बागल यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. शिवम रोडलाईनचे सर्वे सर्वा बागल साहेब आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं या ठिकाणी स्वराज्य चषकाच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आलेल्या पाहुण्यांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. तर या दरम्यान आपण पाहू शकाल या विभागातील एक युवा उद्योजक आणि बीएमजी ग्रुपचे एक खंबे समर्थक आपण पाहू शकाल सोमनाथजी बागल यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचं करूयात मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. खूप कमी कालावधीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव ज्यांनी कमवलंय अशा सोमनाथजी बागल साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती बसून मात्र या क्रीडा स्पर्धांचा आनंद घ्यायचा आहे. चेक. तर याच दरम्यान बीएमजी ग्रुपचे आणखीन एक पदाधिकारी करणजी वेताळ यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. करण वेताळ आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हॅलो, तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला आणखीन काही मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. खऱ्या अर्थानं त्यांचा सहयोग त्यांची मदत देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली. त्यांचं देखील आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून शब्द सुमनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आपण पाहतो ज्यांची आम्हाला सहमोलाची या ठिकाणी मदत या ठिकाणी लाभली. सचिनजी केकाण नवरत्न युवा संघटना त्यांचं आम्ही शब्द सुमनांच्या माध्यमातून स्वागत करतो. तदनंतर आम्ही पाहतो देवीदासजी खेडकर साहेब यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. गोपालजी भगत पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक. तदनंतर पाहतो जगदीश स्पोर्ट्स यांचं देखील सहमोलाचं योगदान. राहुलजी ढेंबरे साईराज लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा. सोमनाथजी बागल शिवम रोडलाईनचे सर्वे सर्वा.
सरस्वती कथारा मॅडम यांचं देखील या स्पर्धेसाठी भरपूर असं योगदान राहिलं आहे. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो. बाबू चव्हाण यांचं देखील आणि अजयजी धुमाळ. तर मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा मॅच सुरू होतीये. पहिला झेल होता का, पहिली संधी गमवली का असा देखील प्रश्न निर्माण झालाय. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा झालाय. भलं मोठं आव्हान या ठिकाणी गाठायचंय आपण पाहतोय. 53 धावा झाल्या. 54 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आणि 54 धावांचं आव्हान गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचरण झाली आहे. एकीकडे पाहिलं गजानन बोडरे आणि त्यांच्या समवेत पाहतो रामदास महानवर. रामाचा आज दिवसभर बोलबाला राहिलाय. आज रामानं अक्षरशः या मैदानावरती धुमाकूळ गाजवलाय. अगदी पहिल्या सामन्यामध्ये देखील फलंदाजी करत असताना त्यानं बॅटिंगच्या माध्यमातून उपयुक्त 23 धावा उभारल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील विकी. याच रामदास महानवरनं या मैदानावरती अक्षरशः चौकार आणि षटकारांची टोलेबाजी आतिषबाजी केली. तो रामदास महानवर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रुद्ररूप धारण करेल काय. फटका तर चांगला आहे. जिथे आपण पाहतोय 1 धाव प्राप्त होते. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थातच आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती 3 षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचं षटक. 54 धावांचं आव्हान गाठायचं आहे. जिथे पहिल्या 3 चेंडूवरती धावा येत नाहीयेत. प्रत्यहल्ले मोठे हल्ले करावे लागतील. गजाननना हात खुले करावे लागतील. गजाननना हात खुला केलाय. चेंडूला दिलाय अक्षरशः मैदानाच्या बाहेर फेकून 6 धावन करता. अशा स्वरूपाची फटकेबाजी ही करावीच लागेल. तडपड ही करावीच लागेल. हिम्मत दाखवावी लागेल. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत आहे. हिम्मत दाखवणार का गजानन. संघाला घेऊन जातोय 9 या धावसंख्येवरती. गजानन अगदी काही सामन्यांमध्ये काही करू शकला नाहीये, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये त्याला भरपूर काही करायचं आहे. आज मात्र सुपर डीजे बाहुली या संघाला गजाननची गरज आहे. ती गरज पूर्ण करेल काय. संघाला घेऊन जातोय 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा. जिथे पाहायचं क्षेत्ररक्षक सूरजराम आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळतो. पहिला हदरा, पहिला झटका, पहिला 440चा करंट लागलाय सुपर डीजे माऊली या संघाला. मॅच चांगली होईल. दोन्ही संघ ताकदवार संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये गुणवान गुणवंत खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूकडे गुणवत्ता मी तर म्हणेल अगदी ठासून ठासून भरली आहे. आणि हे गुणवान गुणवंत खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ देखील आतुरतेने वाट पाहत असेल. कोणता संघ असेल त्यांच्या समवेत. चालू सामना आपण पाहतो. एकीकडे पाहिलं सुपर से ऊपर अर्थातच सुपर डीचे बाहुली हा देखील संघ बलाढ्य संघ आहे. आज दिवसभर यांचा खेळ खूप चांगला राहिलाय. परंतु या मॅच मध्ये भलं मोठं आव्हान गाठायचंय. रामदास महानवरचा बोलबाला आज दिवसभर राहिलाय. या अनेक मुक्याला रामदासची बॅट बोलेल काय विकी. चेक चेक. तर जरूर रामदास मानवर यांना चांगली फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. कारण की गजानन बाद झालाय आणि आव्हान जवळपास 50 पेक्षा जास्त धावांचं आहे. 1 षटकार आला मैदानाच्या आतमध्ये. परंतु सौरभ मोठे ही खूप मोठी भूमिका असणार आहे सौरभ मोठेची. तो कशा प्रकारे या मॅच मध्ये खेळल्यावरती सर्वांच्या नजरा त्याच्या बॅट मधनं जर का रन आले ना तर मात्र नक्कीच ही संघ सुपर डीजे माऊली संघ ही मॅच जिंकू शकतो. परंतु सौरभ जो मोठे जर का स्वस्तात बाद झाला मग थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. कारण की हा खेळाडू या वर्षी एका जबरदस्त फॉर्म मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फॉर्मचा त्याला पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करणं भरपूर गरजेचं आहे. षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आणि समोर असेल गोलंदाज साहिल मोहिते. साई मोहिते गोलंदाजीसाठी तयार होतोय. आता मात्र या ठिकाणी अशा प्रकारचे फटके हे तुम्हाला खेळावेच लागतील. प्रत्येक चेंडूवरती हल्ले चढवावे लागतील आणि हल्ले चढवत असताना देखील पाहू शका तितक्या चांगल्या क्वालिटीचं क्षेत्ररक्षण देखील विकी प्रतिस्पर्धी संघाकडून पाहायला मिळत आहे. एवढं तर सोपं नसेल या धावांचा पाठलाग करणं, कारण हा संघ देखील या मैदानात सातत्यानं चांगली खेळी साकारतोय.
18 चेंडू 44 धावांची गरज. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्यात. कोण जिंकणार कोण हरणार असा प्रश्न तमाम क्रीडारसिकांना पडलाय जरूर, परंतु विकी इथे जो जिंकणार तोच चांगला खेळेल, त्याचाच विजय मात्र होणार. तर नक्कीच आदित्य बिर्ला लॉजिस्टिक संघ देखील वाट पाहत असेल कोण येते मेगा फायनल मध्ये. काल मी म्हणेल काय जबरदस्त खेळ केला, निसटता विजय त्यांनी मात्र प्राप्त केला. 12 चेंडू आणि फक्त 17 धावांची गरज होती आणि प्रतीक ठाकूर जो विश्वास त्याने स्वतःवरती ठेवला संघनायक संघाचा आणि कमालीची गोलंदाजी केली आहे. इथून प्रतिषेधक आपण पाहिलं तर 15ची सरासरी राखायची आहे आणि गोलंदाजी आपण पाहिलं तर एलआयजी एंड कट नव्हते आणि समोर कोण आहे तडाके बंद फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल सौरभ मोठे, ज्याने या वर्षीच्या हंगामामध्ये या एंडने भरपूर सारे फटके खेळलेत. तो सौरभ मोठे यावेळेस आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त चेंडू जर का सौरभने फेस केले तर ती मात्र एक सकारात्मक गोष्ट असू शकते बॅटिंग करणाऱ्या अर्थातच सुपर डीजी माऊली संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय कोण फिरकी पटू आपण पाहू शकाल सचिन कारवार. या वर्षी जबाबदारी वाढली आहे. मागच्या वर्षीपर्यंत फक्त फलंदाजीची भूमिका निभावत होता, परंतु मागच्या वर्षीच्या केपीएल मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना तिथून मात्र स्तर उंचावला. याच्या गोलंदाजीचा देखील चांगली गोलंदाजी तो देखील मैदानावरती करतोय, परंतु हे षटक भरपूर महत्वपूर्ण. सुरुवात तर चांगली केली आहे स्वर्गीय रणजित खड्डे पाटील संघाने, परंतु सुरुवात करून इथे अजून देखील 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये 44 धावांची आवश्यकता को. निश्चित इथे मात्र दोन्ही संघांना झगडावं लागेल. इथे दोन्ही संघांना पडझड करावी लागेल. कारण विकी असं म्हटलं तर विजय मागून मिळत नसतो, त्याला धैर्यानं झगडून मिळवावा लागतो. इथे धैर्य दाखवावं लागेल, साहस दाखवावं लागेल, चित्त चिकाटी सर्व काही गोष्टी पणाला लावाव्या लागतील. आणि गोष्टी पणाला लावतील काय हे खेळाडू. परंतु पहा थोडासा ऑफसाईड धाव स्टंप थोडासा दूरवर्त काय चाणक्य बुद्धीची गोलंदाजी विकी आज दिवसभर सचिन कारवारची देखील राहिली आहे. 10 धावा धापलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धापलकावरती पाहतोय. सचिन कारवारला पाहतोय, त्याची आज जादू बोलू लागली आहे. आज जादू ऐन मुख्याच्या क्षणाला बोलेल काय. परंतु पहा लांब लचक चेंडू बाहेर जातोय. तिथे पंच जमिनी लगत दोन्ही हात समांतर देखील करतात आणि दर्शवतात इट्स अ कॉल वाईट. 11 धावा धापलकावरती 11 धावा आपण पाहतोय. निल्सन आकडा देखील विकी आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ट्रिपल एक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच होईल यात मात्र शंका नाही आहे, कारण विकी दोन्ही संघांना इथे हरायचं नाही आहे. दोन्ही संघांमध्ये असे खेळाडू आहेत जिथे शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं या दोन्ही संघांना आवडतं. एक बिग बॅटल, एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 17 आणि विजयासाठी 43 धावांची गरज आहे अजून देखील. विकी रामदास महानवर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सुपर डीजे माऊली सुरक्षित आहे. तर नक्कीच आज एका वेगळ्या फॉर्म मध्ये दोन्ही खेळाडू खेळतात, परंतु सचिन कारवार कौतुक करावं लागेल. इथे विचार करायला भाग पाडलाय या खेळाडूंना. हा चेंडू कलेक्ट होणं गरजेचं होतं, कारण की इथून आपण पाहिलं तर 22च्या माध्यमातले सिंगल आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा या चोरट्या धाव्याने स्ट्राईक रोटेट झाली आहे ना चिकू, तेव्हा तेव्हा येणारा फलंदाज मात्र मोठा फटका खेळून गेलाय. इथे देखील आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट मैदानावरती झाली आहे आणि पाहूयात फलंदाज रामदास मानवर इथून मात्र मोठा फटका खेचेल का या बॉलवरती हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. निश्चित 16 चेंडू 42 धावांची गरज. 12 धावा धावपलकावरती लागतायत. जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं ना तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. आज रामदास मानवरला उत्तर म्हणून विकी उभं राहावंच लागेल या स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या टीमसाठी. तो उत्तर म्हणून उभं राहील काय. पण सचिन कारवारचं कौतुक करावं एवढं कमी. आज सचिन कारवारनं एवढा वेळ घेऊ शकत नाही सचिन. तुम्ही प्रत्येक बॉलला एवढं थांबलं तर मित्रांनो मेगा फायनलची मॅच कशी खेळवायची. दिनेश सर आपल्याला विनंती थोडा पण लक्ष द्यायला सांगायचं. येस थँक्यू. वेळेकडे देखील तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु पहा नीटचा रडारमध्ये येत नाहीये. 1 धाव तर प्राप्त केली आहे, पहिली धाव, दुसरी चुकीचा निर्णय. आउट होतंय कोण समजत देखील नाहीये इथे. तर स्वतः रामदास मानवर यांनी बॅक केलं या खेळाडूला. तर करू शकला असे सौरभ मोठेला देखील आउट, परंतु संधी दिली आहे. सौरभ मोठे जी मित्रांनो विजयाची ज्वाला त्याच्यामध्ये भिनली आहे ना, तो विजय मिळवून देण्यासाठी सौरभला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. रामाने ओळखलं आणि ते मात्र स्वतःच्या विकेटला त्याने त्यागलंय. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग इथे मात्र प्रश्न उपस्थित करत असेल की रामाला विकेट द्यायची गरज काय.
परंतु सध्या जर का आपण पाहिलं तर सौरभ मोठे एका वेगळ्याच फॉर्म मध्ये या मैदानावरती खेळतोय आणि ही मॅच त्याच्यासाठी एक महत्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्वपूर्ण मॅचची पूर्णपणे जबाबदारी त्याच्या हातामध्ये सोपवली आहे आणि फलंदाज रामदास इथून मात्र बाद होताना पाहायला मिळतो. परंतु चिकू प्रश्न आहे की या 2 धावा होऊ शकल्या असत्या. खराब कॉलिंग दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळाली आणि तेच कारण आहे की 2 धावा इथे मात्र थोड्याशा अपुऱ्या पडताना पाहायला मिळाल्या आणि एक मोठं विकेट मी म्हणेल गमवून बसला तो बॅटिंग करणारा संघ अर्थातच सुपर डीजी माऊली संघ. निश्चित विकी तुझं म्हणणं अगदी मला रस्ते कम्युनिकेशन होणं दोघांमध्ये गरजेचं होतं, संभाषण होणं गरजेचं होतं. पण ते संभाषण इतकंसं होऊ शकलं नाहीये. याच अभावी रामदासला विकेट गमवावी लागली. परंतु पहा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा बसलाय सुपर डीची माऊली या टीमला विकी. अगदी पहा आता मात्र शांतता सुपर डीजे बावली संघाच्या चंबू मध्ये. कारण होत्याचं नव्हतं झालंय आणि हे तर क्रिकेटची परिभाषा आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अगदी एका क्षणात हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो होणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आता तो क्रिकेटचा खेळ मैदानावरती देखील पाहायला मिळतो विकी. तर नक्कीच या जबरदस्त गोलंदाजी सचिन कारभार जो विश्वास दर्शवला. संघामध्ये प्रमुख खेळाडू नाहीयेत आणि तरी देखील मित्रांनो आपण पाहिलं तर काय कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून केला जातो. आता पूर्णपणे भिजता या मॅचच्या या जोडीवरती असणारे प्रसाद तावरे ज्यांनी एक आजच्या दिवसामध्ये म्हणेल कॅच नव्हे तर होती तोच प्रसाद तावरे मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे भिजता या मॅचची त्याच्या खांद्यांवरती आणि सौरभ मोठे जी चूक त्याच्या माध्यमातून घडली आहे त्या चुकीवरती पांघरून जर का घालायचं असेल तर या टीमला आपली मॅच जिंकून द्यावी लागेल. धावफलक स्थिरावलेला आपण जरूर पाहतो. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये ते मात्र 14 आणि विजयासाठी 41 धावांची गरज. 14-41 समीकरण खचाखच भरलेलं हे मैदान जरूर आपण पाहाल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपण पाहतोय. कळंबोलीतील क्रिकेट रसिक कोणाची स्पर्धा असू द्या कधीही असू द्या मोठ्या संख्येने गर्दी करताना पाहायला मिळतो आणि हीच पोच पावते मित्रांनो या स्वराज्य चषक 2025 ची जो भरवला गेला स्वराज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाच्या माध्यमातून आल्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मी म्हणेल फॅड झालंय. कळंबोली क्रिकेटच्या काही खेळाडूंमध्ये हे फॅड झालंय की चेंडूची लाईन न ओळखता लेंथ न ओळखता फक्त मैदानावरती येतात आणि जेव्हा मैदानावरती आलेत ना पहिला चेंडू ते रिव्हर्स अटेम्प्ट करतातच मित्रांनो. परिस्थिती या फटक्याची आहे आणि आलेल्या रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करण्यात येतोय. हलक्या हाताने स्टिअर केलं बॉलला ऑन साइडला वळवलंय. पहिली तर वेगाने पूर्ण दुसरीचा इथे मात्र नाहीये. जास्तीत जास्त सौरभ मोठेला स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं. संपूर्ण षटक तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला आणि शेवटच्या मी म्हणेल बॉल वरती स्ट्राईक मिळाली परंतु तोपर्यंत ओव्हर समाप्त झाली होती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली चिको आपण पाहिलं तर 14. येणारे चेंडू आता मात्र 12 आणि विजयासाठी जवळपास 40 धावांची गरज आणि हे संध्याकाळचं सत्र इथे 40 धावा अशक्य नाहीयेत परंतु अवघड जरूर आहेत. निश्चित समीकरण 12 चेंडू 40 धावांचा विकेट. आता फॉर्मेट हा फलंदाजांना चेंज करावा लागेल. येथे तुम्हाला एकेरी दुहेरीचे पाडे नाहीये. इथे तुम्हाला षटकाराची भाषा बोलावी लागेल. तुम्हाला 12 चेंडूंमागे फक्त 7 मोठे फटके लगवायचे. 6-7-42 हे समीकरण डोक्यामध्ये ठेवायचं आहे. कारण पाठीमागच्या काही स्पर्धांमध्ये पाहिलं विकी तर एका स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त षटकार लगवण्याचा विक्रम सौरभ मोठेने केला होता. त्याच्यामुळे समीकरण हे डोक्यात ठेवायचंय. तुम्हाला 12 चेंडू मागे फक्त 7 चेंडू आउट ऑफ पार्क या ठिकाणी फेकायचे. हे समीकरण डोक्यात ठेवून जर हे दोन्ही खेळाडू मैदानावरती राहिले तर निश्चितपणे सुपर डीजे माऊली संघ अजून देखील इथून या सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल. परंतु विकी क्रिकेट आहे जर आणि तर या दोन शब्दांना स्थान नाहीये. अनिश्चिततेचा खेळ तो म्हणजे क्रिकेट आहे. कधीही काही होऊ शकतं या खेळामध्ये. बघायचं येणारे 12 विजयासाठी 40 धावांची गरज. चांगला फटका या ठिकाणी सजवलाय. प्रसाद तावरे स्ट्राईक रोटेट करतायत. सौरभ वरती विश्वास दर्शवतायत. समीकरण बदलतं. येणारे 11-39 म्हणजे 11 चेंडूमागे 7 11 चेंडूमागे 7 या ठिकाणी षटकार ठोकायचे. ठोकेल काय या मैदानावरती सौरभ मोठेचा जर विचार केला तर कळंबोलीतील काही प्रेक्षकांना माहीत नसेल या खेळाडूनं याच मैदानावरती 2 व्हीलर बाईक जिंकली आहे. 2 व्हीलर बाईक जिंकल्यामध्ये याचा अर्थ त्याची मेहनत त्याची कष्ट चित्त चिकाटी याच्याकडे भरपूर आहे.
तो या क्षणाला पुन्हा एकदा अनोखा विक्रम रचण्यासाठी सज्ज होईल काय? येणारे 11 चेंडू 39 किंबहुना तुम्हाला 7 मोठे फटके फक्त शोधायचे आहेत आणि ते शोधले गेले जातील काय? संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद आपण पाहतोय. 15 धावा फलकावरती अंकित रावत, परंतु पहा पॅड वरती चेंडू आदळतोय. अंकित रावत देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. तो सांगतोय दम है तो रोखे दिका. काय गोलंदाजी करतोय. येणारे 10 विजयासाठी विकी 39 धावांची गरज. अफलातून मॅच असं वाटलं होतं सुपर टीचे बाहुली संघ सहजरित्या विजयाला गवसणी घालेल, परंतु गोलंदाजी खराब राहिली आणि याचा अभाव अंकितचं कौतुक करावं लागेल. काय वारंवार 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 अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकतोय. समीकरण थोडस बदलतंय. येणारे 9 विजयासाठी 38 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन 38 धावांची गरज अजून देखील पाहायला मिळते. मॅच असं वाटलं होतं थोडीशी मजा येईल, ट्विस्ट निर्माण होईल, परंतु आघाडीचा रामदास महानवर, गजानन बोटरे, मयूर बागशी आउट झाले. तिथेच कुठेतरी कलाटणी मिळाली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. रामाचा आज विचार केला तो दिवसभर मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. तो रामा अगदी त्या रामाला घरचा रस्ता दाखवला. फटका सजलाय परंतु अंतर गाठण्याऐवजी केवळ गाठली उंची. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. तर नक्कीच चिकू असं म्हटलं जातं ना, तुमच्या इमारतीचा पाय चेक जर का भक्कम असेल तर नक्कीच इमारत बांधणं सोपं होतं, परंतु इथे आघाडीच्या फलंदाजांना मिळालं अपयश आणि तिचा दडपण मात्र पूर्णपणे दबाव जो आलाय लोअर ऑर्डरवरती पूर्णपणे सुपर टीम माऊली संघ दबावाखाली वावरताना आपल्याला पाहायला मिळतेय. फलंदाज फक्त येत आहेत, हजेरी लावण्याचं काम मैदानावरती करतात, कारण की आता प्रेशरच समीकरण इतकं मोठं आहे की आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाहीये. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळायचा आहे आणि ते मोठा फटका खेचायच्या नादामध्ये प्रत्येक जण मात्र कुठेतरी बाद होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये सूरज बोबडे येतो आणि समीकरण जर का आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 38 धावा. म्हणजे या 2 चेंडूंवरती जर का 2 षटकार आले तरी मॅच जिवंत आहे. सूरज बोबडे मध्ये ताकद आहे मित्रांनो मोठे फटके लगवण्याची, परंतु ताकद असून क्रिकेटमध्ये चालत नाहीये. तुम्हाला या मैदानावरती झळकायचं असेल, तुमच्या नावाची चर्चा आठवडाभर ठेवायची असेल तर तुम्हाला 2 षटकार हे लगवावेच लागतील. यावेळेचा बॉल गॅप मध्ये चेंडू आहे गोळीच्या वेगानं. सचिन कारवार वेगाने चेंडूच्या खाली पोहोचतोय. जोपर्यंत बॉलला उचलेल फेकेल अगदी क्लिअर थ्रो आपण पाहिलात मैदानाच्या आतमध्ये. 1च धाव. सौरभ मोठे मैदानावरती थांबला जरूर, परंतु आपण पाहिलं तर भरपूर कमी चेंडू त्याच्या वाट्याला आले. आतापर्यंत आल्यापासून बॅटिंगला एकूण चेंडूचा सामना जर का आपण पाहिलात 5 चेंडू आणि फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतीये. एक निर्णायक मॅच मध्ये त्याची बॅट तळपणं गरजेचं जिथं होतं तिथे मात्र पूर्णपणे फ्लॉप परफॉर्मन्स, परंतु अजून देखील गेलेलं नाहीये. प्रत्येक चेंडू मागे षटकार लगवण्याची हिंमत हा खेळाडूला ठेवावी लागेल. यावेळेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथून आपण पाहिलं तर घडतंय काय, पंचांचा इशारा षटकार. सौरभ सांगतोय शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की आमची टीम अजून जिंकलेली नाहीये. इथून आत्मविश्वास एकमेकांचा वाढवावा लागेल, इथून चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल आणि इथून ही मॅच आपल्या टीमसाठी जिंकवावी लागेल. चिकू येणारं समीकरण 6 चेंडू आहेत आणि 31 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे षटकार इथे मारावा लागेल. सौरभ मोठेला पुन्हा एकदा जर का पूर्ण षटक खेळायची संधी मिळाली तरी देखील तो ही मॅच जिंकवू शकतो. चला सूर्य देवता हळूहळू आपल्या सर्वांची रजा घेतोय आणि त्यांनी एकदा रजा घेतली ना तर ही स्पर्धा खेळवणं अशक्य आहे. त्यामुळे घाई गडबड करा. तुम्हा सर्वांना विनंती, अन्यथा पुढची मॅच फक्त 2 ओव्हरची खेळवतील आयोजक असं आम्हाला ते सांगतायत. चला चला इथून मात्र अजून एक मॅच खेळवायची. आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ टॉस साठी या. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. इथून जर का सुपर डीजी माऊली संघ जिंकला ना एक इतिहास नोंद होईल त्यांच्या नावावरती. चिकू तो इतिहास रचला जाईल का, परंतु इथे इम्पॉसिबल आहे. कारण आज दिवसभर ज्याचा बोलबाला राहिलाय अगदी या गोलंदाजांना विकीनं आपल्या फिरकीनं अगदी गरगर गरगर फिरवलंय फलंदाजांना. तो फिरकीपट्टू सचिन कारवार याच्या समोर हे 5 षटकार मारणं इतकंच सोपं नाही आहे. आणि पहा अगदी त्याचं प्रात्यक्षिकरण देखील अगदी आपल्या पहिल्या 2 चेंडूवरती देखील पाहायला मिळत आहे. फक्त औपचारिकता विकी आता मात्र मित्र म्हणले या सामन्यामध्ये बाकी आहे.
4 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. इथून मी म्हणेल तरी प्रयत्न करावे लागतील सौरभ मोटेला. एखादी चूक गोलंदाजाची ती मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. परंतु सचिन कारवार ज्या लय मध्ये ज्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय, इथून मात्र चुकीची अपेक्षा करणं चुकीचं आहे. चला बाळा, मॅच सुरू आहे. सायकल चालवायला बाजूला मोठं मैदान ठेवण्यात आलेलं आहे. प्लीज मैदानाच्या बाहेर तुम्ही सायकल चालवायचे, गाड्या चालवायच्या, सर्वांना विनंती आहे. पुढचा बॉल इथे फसवा चेंडू आहे, कुणालाच समजला नाहीये हा बॉल आणि इथून मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉक सीमा रेखा पार. ऑफ द बॅटचा इशारा पंच करत असताना येतोय चौकार. अगदी न समजलेला चेंडू आहे. सर्वांनाच आपण पाहिलं तर चेंडू समजला नाहीये. कमालीची गोलंदाजी, जणू की काय रोहन खरात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय अशा प्रकारचा काय चेंडू. चला आदित्य बिर्ला संघ, तुम्ही चेंडू चेक करण्यासाठी आणि टॉससाठी या प्लीज. पुढची मॅच कोणत्याच प्रकारे कोणाचीच अपील्स मात्र स्वीकारली जाणार नाहीये. प्लीज आपण या, कारण की काल आपण पाहिलं सेमीफायनलच्या मॅच मध्ये भरपूर टाइमपास दोन्ही संघांकडनं पाहायला मिळाला. तिथून ती मॅच गमवावी लागली. इथून फटका फसला, बॉल हवेमध्ये सूरजराम जज करतोय आणि सौरभ नावाचं किरण इथे मात्र या सूर्या बरोबर मावळताना आपल्याला पाहायला मिळतंय. सौरभ मोटे बॅक टू द डकआउट. चला प्रतीक ठाकूर, सूचना समजली असेल तर प्लीज आपण बॉल सिलेक्शन साठी यायचंय. निश्चित विकी 2 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. परंतु प्रेक्षक राजा जर पाहायला तुम्ही प्रेक्षक गॅलरीमध्ये पाहू शकाल, तुफान गर्दी, प्रचंड गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. आज आपल्याला अनपेक्षित या ठिकाणी संघ पाहायला मिळालेत. अगदी दावा केला होता की सुपर डेचे माऊली संघ फायनलमध्ये येईल, अगदी दावा केला होता रॉयल संघ फायनलमध्ये येईल, पण असं काहीही घडलं नाहीये. अगदी अनपेक्षित या ठिकाणी संघ आपल्याला पाहायला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालेत. अगदी आज दिवसभर मी म्हणेल स्वर्गीय अनिकेत आर्यन्स या संघाचा देखील खेळ आज भरपूर चांगला राहिला. आता थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय आजच्या दिवसात.